रामकृष्ण हरी नर्मदे. या ठिकाणी शुक्लेश्वर महादेव मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. शुकलपूर घाटावरती स्थित असणाऱ्या शुक्लेश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शन घेऊन थोड्या वेळ साधना करून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. आता आपल्याला घाटापर्यंत पुन्हा खाली जायचंय. अशा प्रकारचा हा मार्ग आहे घाटापर्यंत खाली जाण्याचा. या मार्गाने घाटावरती जाऊन पुन्हा आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय पुढे परिक्रमेच्या वाटचालीसाठी. पुढेही आपल्याला नर्मदा मैयाच्या किनाऱ्यानेच मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. शुकलपूर गावातील घाटावरती या ठिकाणी महाराजांनी एक कुटिया तयार केलेली आहे आणि या कुटियामध्ये परिक्रमावासींना बालभोग आणि चाय प्रसादीची सेवा ते देतात. या ठिकाणी आपण बालभोग आणि चाय प्रसादीचा स्वीकार करून आपल्या परिक्रमेतल्या पुढच्या वाटचालीमध्ये मार्गस्थ आहोत नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने. आपल्याला 5 ते 6 दिवसापूर्वी आळंदीवरून श्री भानुदास आल्हाट साहेब यांनी 201 रुपये सेवा देण्यासाठी म्हणून पाठवले होते. तर ते 201 रुपये या ठिकाणी आपण महाराजांना दिलेले आहेत. श्री भानुदास आल्हाट साहेबांचं मनपूर्वक आभार आणि नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की यांना सदैव सुख, समाधान, शांती व उत्तम असं आरोग्य लाभो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. इथून पुढे आपल्याला पुढच्या परिक्रमेतल्या पडावापर्यंत जाण्यासाठी अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या वाळूतून आपण साधारण 300-400 मीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर इथे एक कुटिया आहे. या कुटियापासून आपल्याला डाव्या बाजूला वरती मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. वरती आल्यानंतर पुन्हा आपल्याला आता शेताच्या कडेकडेने पुढे मार्गस्थ व्हायचंय रिछावर या गावाकडे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. वरती आल्यानंतर या शेताच्या मार्गाने आपण सरळ पुढे मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी एक आडवा मार्ग लागलेला आहे. तिथून आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. असा हा डाव्या बाजूचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडस पुढे आल्यानंतर पुन्हा एक आडवा रस्ता लागलेला आहे. त्यांनी आपल्याला उजव्या बाजूला सरळ मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. शुकलपुरातील घाटावरून साधारण 2.5 ते 3.25 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी आपल्याला रिछावर हे गाव दिसायला सुरुवात झालेली आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने सरळ पुढे आल्यानंतर आपल्याला एक आडवा रस्ता लागलेला आहे. नर्मदा परिक्रमा मार्ग उजव्या बाजूला दाखवतोय, पण आपल्याला या ठिकाणी एक गुफा आहे. त्या गुफेत दर्शन घ्यायचंय. त्याची आपण या ठिकाणी चौकशी करूयात. या ठिकाणाहून आपल्याला उजव्याच बाजूला मार्गस्थ व्हायचंय. या ठिकाणाहून आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय गुफेकडे जाण्यासाठी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला हा आडवा रस्ता लागलाय. त्याने आडव्या बाजूने कुठेही न वळता सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण रिछावर गावातील शिव मंदिरात पोहोचलोय. प्राचीन असा मंदिरांचा अवशेष या ठिकाणी आहेत. याचा अर्थ या ठिकाणी प्राचीन असं मंदिर होतं. त्या मंदिराचे अवशेष या ठिकाणी आता शिल्लक आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण आतमध्ये जाऊन शिवलिंगाचं दर्शन घेऊयात. या ठिकाणी नंदी महाराजांच्या परवानगीने आपण आतमध्ये शिव मंदिरात दर्शन घेऊयात. गुफेमध्ये स्थित असं हे शिवलिंग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. प्राचीन अशी मूर्ती या ठिकाणी आहे. रामकृष्ण हरी आणि शिवलिंगही प्राचीन असं दिसतं. 2 शिवलिंग स्थित आहेत या ठिकाणी. आपण दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या भिंतींच्या पलीकडेही गुफा स्थित आहे. आता सध्या बंद केलेली ही गुफा, त्यामुळे आपल्याला जाता येत नाही. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी थोड्या वेळ साधना करून आपण पुढे मार्गस्थ होऊया.
रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे प्राचीन अशा शिव मंदिरात आणि हनुमान मंदिरात याला खेडापत्ती मंदिर असं म्हटलं जातं. या ठिकाणी आपण दर्शन घेऊन थोड्या वेळ साधना करून प्रसादी प्राप्त करून या ठिकाणाहून आता आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूला जो मार्ग आहे अशा प्रकारचा, या डाव्या बाजूच्या मार्गाने थोडंसं पुढं आलं की मंदिराला खेटूनच डाव्या बाजूला पुन्हा आपल्याला वळायचं आहे आणि पुढे मार्गस्थ व्हायचं आहे परिक्रमेमध्ये. नर्मदे हर अशा प्रकारचं हे मंदिर आहे. इथून आपण डाव्या बाजूला मार्गस्थ होऊन आता पुढे हिरापूरकडे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण मंदिरापासून डाव्या बाजूला पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या मंदिराच्या शेजारूनच या प्राचीन अशा वडाच्या झाडाच्या भोवती आपण थोडंसं फिरून पुढे जर गेलो मंदिराच्या पाठीमागच्या साईडला तर एक रस्ता आपल्याला पगदंडी मार्ग सरळ जाताना दिसतोय. त्या पगदंडी मार्गाने आता आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रिक्षावरून बाहेर पडल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे आता पुढे रामटेकरा या गावाकडे जाण्याचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर बघा दोन रस्ते आहेत. डाव्या बाजूने न जाता उजव्या बाजूचा जो शेतातला मार्ग आहे त्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आता आपल्याला शेतातला हा जो मार्ग आहे त्याच्या खुणांच्या आधारे रामटेकरापर्यंत मार्गस्थ व्हायचं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. शेताच्या मार्गाने साधारण 1-1.5 किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी रामपूर नावाचं हे गाव लागलेलं आहे. याही गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. या चौकातून बघा हा जो मुख्य रस्ता लागलाय तो मुख्य रस्ता क्रॉस करून पुढच्या पगदंडीने पुढे मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. साधारण 100-200 मीटर पुढे आल्यावरती पुन्हा आडवा रस्ता लागलाय. हा रस्ताही पार करून आपल्याला पुढे सरळ मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे साधारण अर्धा किलोमीटर या गावातून सरळ सरळ पुढे मार्गस्थ झाल्यावरती गावातून बाहेर पडलोय आपण. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं आता हे गेट लागलेलं आहे. याच्या वरून आपल्याला पुढे जायचंय. अशा प्रकारचा आता हा मार्ग आहे पुढे टिमरावन या गावापर्यंत जाण्यासाठी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सरळ सरळ शेतातले बरेचसे गेट पार करत या ठिकाणी आपण एका गावात आलोय. या गावाचं नाव काय ते बघूयात आपण. या गेट मधून बाहेर आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हे नया खेडा गाव आहे. या गावात आपण उजव्या बाजूला वळाल्यानंतर सरळ सरळ मार्गस्थ आहोत. कुठंही वळालेलं नाहीये. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या नया खेडा गावातून आपण सरळ सरळ मार्गस्थ आहोत. सरळ सरळ साधारण अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदे हर. आणि लगेच उजव्या बाजूला पुन्हा मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मुख्य रस्त्याने उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे साधारण 1.5 किलोमीटर आपण या गावातून पुढे मार्गस्थ झाल्यानंतर गाव संपलेलं आहे. गावाच्या बाहेर आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा 2 रस्ते लागतात. त्यातल्या उजव्या बाजूच्या रस्त्याने आपल्याला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा मार्ग आहे आता आपल्याला पुढे टिमरावन या गावापर्यंत जाण्यासाठी. आपल्याला वाटलं होतं डायरेक्ट टिमरावन गाव येईल, पण नया खेडा गावामध्ये लागलं आणि आता तिथून पुढे आपल्याला टिमरावनकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी थोडंसं पुढे आल्यानंतर बघा समोर एकदम लांब आपल्याला झेंडे लावलेले दिसतात आहे. त्या ठिकाणाहून आपल्याला आता पुढे मार्गस्थ व्हायचंय. या ठिकाणी बघा जो लांबून झेंडा दिसत होता तो या ठिकाणी लावलेला आहे. म्हणजे या पगदंडी मार्गाने आपल्याला पुढे आता मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा ओढ्या ओढ्याने मार्ग दिसतोय पुढे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या नाल्यातून थोडंसं पुढे आल्यानंतर इथं वरती टेकडीवरती बघा एक झेंडा लावलेला दिसतोय. या पगदंडीने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे हा
पठारावरून पगदंडी मार्ग आहे शेतातून. या मार्गाने आपण टिमरावन या गावाकडे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे नया खेड्या गावातून 1.5 ते 2 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर हे आपल्याला टिमरावन नावाचं गाव या ठिकाणी लागलेलं आहे. याही गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय हिरापूर या गावाकडे. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. या गावात आल्यानंतर उजव्या बाजूचा जो मार्ग आहे त्या मार्गाने आपल्याला पुढे गावातून पुढे जायचंय. अशा प्रकारचं हे टिमरावन गाव आहे. याही गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने सरळ पुढे आल्यानंतर एक आडवा रोड लागलेला आहे. त्या रोडने आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा उजवीकडचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. टिमरावन गावातून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला मुख्य रस्ता जातोय आणि उजव्या बाजूला एक सरळ रस्ता जातोय. तर या दोन्ही रस्त्यांच्या मधून एक पगदंडी मार्ग आहे. झेंडे लावलेत त्या ठिकाणाहून. तर या पगदंडी मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे पुन्हा आपल्याला या शेतातल्या गेट मधून आतमध्ये प्रवेश करायचा आहे आणि पुढे मार्गस्थ व्हायचंय. उजव्या बाजूला या ठिकाणी बघितलं तर नर्मदा मैया प्रवाहित आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे नर्मदा मैयाच्या किनाऱ्यानेच पुन्हा आपला मार्ग आहे. फक्त खालून किनाऱ्याने रस्ता नसल्यामुळे आपण वरतून शेताने मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता पुन्हा एकदा आपला नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने पुढचा मार्ग चालू झालेला आहे हिरापूर पर्यंत साठीचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने या बारीक पाऊल वाटेने येतोय. अशा प्रकारची ही पगदंडी वाट आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपल्या डाव्या बाजूने सिद्धवती मैया वाहत आलेली आहे आणि या ठिकाणी नर्मदा मैया आहे. नर्मदा मैया आणि सिद्धवती मैया यांचा संगम या ठिकाणी झालेला आहे. आपल्याला आता या मैयातून पलीकडे नावेने जावं लागणार आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपण या संगमावरती दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. अशा प्रकारे आता आपला पुढचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुन्हा आपला नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने हिरापूर पर्यंतचा पडाव चालू आहे. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. इथपर्यंत आल्यानंतर किनाऱ्याकडचा मार्ग संपतोय आणि आता आपल्याला वरती झेंडे लावलेले आहेत त्या मार्गाने पगदंडी मार्गाने आता पुढे मार्गस्थ व्हायचं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने वरती आल्यानंतर ही कुटिया आहे. या कुटियाच्या समोरूनच एक सरळ मार्ग गेलेला आहे पगदंडी. त्या पगदंडी मार्गाने आता पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण या शेताच्या मार्गाने पुढे मार्गस्थ झाल्यानंतर एक आडवा रस्ता लागलेला आहे आपल्याला. त्या आडव्या रोडने आपल्याला आता उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय हिरापूर या गावाकडे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. कोणतीही खून तर लावलेली नाहीये पण आपण दिशेच्या अंदाजाने या ठिकाणी वळालोय. थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा 2 रस्ते लागलेले आहेत. एक सरळ जातोय आणि एक डाव्या बाजूला. तर आपल्याला डाव्या बाजूने वळायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा मार्ग आहे हा डाव्या बाजूने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडस पुढे आल्यानंतर इकडे डाव्या बाजूला शाळा आहे आणि हा आपल्याला आडवा मार्ग लागलेला आहे. या मार्गाने उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने थोडस पुढे आल्यानंतर अजून एक आडवा रोड लागलेला आहे. त्यांनी आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारे आपण हिरापूर या गावापर्यंत पोहोचलोय. टिमरावन या गावापासून साधारण 4 किलोमीटर मार्गस्थ झाल्यानंतर हे हिरापूर गाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडस पुढे आल्यानंतर गावाच्या पहिल्याच कोपऱ्यावरती या ठिकाणी 2 रस्ते आहेत. त्यातल्या डाव्या बाजूच्या सरळ मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. या मार्गाने थोडस पुढे आल्यानंतर पुन्हा एक आडवा रस्ता लागलाय.
त्या मार्गाने आपल्याला आता उजव्या बाजूला वळायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा गावातला मुख्य मार्ग आहे असं वाटतंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण नर्मदा मैयाच्या किनारी स्थित असणाऱ्या राजराजेश्वरी मंदिरापर्यंत पोहोचलोय. नूतनीकरणाचं काम चालू आहे या ठिकाणी. आतमध्ये दर्शन घेऊन आपण पुढे मार्गस्थ होऊयात. राजराजेश्वरी मंदिरामध्ये नूतनीकरणाचं काम जोरात चालू आहे. या ठिकाणी आपण दर्शन घेऊन पुढे जाऊयात. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. या ठिकाणी प्रमुख मंदिर आहे. आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात. नंदी महाराजांच्या परवानगीने आपण या ठिकाणी शिवलिंगाचं दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी गणेशजींची प्रतिमा आहे. ओम श्री गणेशाय नमः. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आणि रामकृष्ण हरी नर्मदे हर. खूप प्राचीन असं मंदिर आहे या ठिकाणी. रामकृष्ण हरी नर्मदे. नूतनीकरणाचं काम चालू असल्यामुळे आपल्याला सर्व दर्शन करता येत नाहीत. या ठिकाणी मुख्य मंदिर बंद आहे. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. राजराजेश्वरी मंदिरामध्ये आपण सर्व मूर्तींची दर्शनं तर घेतलेली आहेत, पण नूतनीकरणाचं काम जोरात चालू असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला तुम्हाला उत्तमरित्या दर्शनं घडवता आली नाहीत. पण मंदिर खरंच खूप सुंदर आहे. नर्मदा मैयाच्या किनारी स्थित असं हे मंदिर आहे. या ठिकाणी आपण दर्शन घेऊन भोजन प्रसादी करून पुढे मार्गस्थ होत आहोत. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर आपण ज्या मार्गाने आतमध्ये आलो त्याच मार्गाने आपल्याला आता सरळ बाहेर जायचं आहे आणि करौंदी या गावाकडे आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपल्याला 7 ते 8 दिवसापूर्वी कोल्हापूरमधील सावर्डे या गावातून अलकाताई पवार यांनी 2,500 रुपये आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी पाठवले होते. त्यापैकी 1,000 रुपये आपण या राजराजेश्वरी मंदिरामध्ये स्थित असणाऱ्या आश्रमामध्ये सेवा म्हणून जमा केलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक आभार. नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की अलका पवारताई यांना नेहमी सुख समाधान उत्तम आरोग्य व शांती याची प्राप्ती हो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे पुढे जाण्याचा. या ठिकाणाहून आपण आलो होतो आणि आता पुढे सरळ मार्गस्थ व्हायचं आपल्याला. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पूर गावातून आपण आता करौंदी या गावाकडे सरळ मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. राजराजेश्वरी मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरून सरळ सरळ साधारण अर्धा किलोमीटर मार्गस्थ झाल्यानंतर आपण आता या ठिकाणी हिरापूर गावाच्या बाहेर पडलोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिवसभर आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने आणि शेतमार्गानेच परिक्रमेतला प्रवास केलेला आहे. आता पहिल्यांदाच आपल्याला राजराजेश्वरी मंदिरापासून पुढे जाण्यासाठी या ठिकाणी डांबरी मार्ग लागलेला आहे. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. राजराजेश्वरी मंदिरापासून या सरळ मार्गाने आपण जवळजवळ 3.5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर मंदिराच्या आतमध्ये जाण्यासाठी ही कमान आहे. या ठिकाणी या कमानीतून आपण पाठीमागे म्हणजे जिथून आलोय त्या दिशेला 3.5 किलोमीटर गेल्यानंतर राजराजेश्वरी मंदिर लागतं. या कमानीतून बाहेर पडल्यानंतर एक आडवा मार्ग आहे. या आडव्या मार्गाने आपल्याला आता डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आता हा डाव्या बाजूचा मुख्य मोठा डांबरी मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मुख्य रस्त्याने साधारण 1 ते 1.25 किलोमीटर मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी करौंदी गावाची कमान लागलेली आहे. त्या कमानीतून आता आपल्याला आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. कमानीतून साधारण
पाऊण किलोमीटर आतमध्ये मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी करोदी हे गाव दिसायला सुरुवात झालेली आहे. आज संध्याकाळच्या विश्रांतीसाठी आपण या गावात राहण्याचा विचार करतोय. बघूयात काय होतंय ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं हे करोंदी गाव आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या 71व्या दिवसाच्या पडावामध्ये आपण नर्मदा मैयाच्या किनारी स्थित असलेला स्वामी समर्थ आश्रम अनघोरा या ठिकाणाहून मार्गस्थ होऊन साधारण 27 किलोमीटरचा आजच्या परिक्रमेतला पडाव गाठून आपण करोंदा या गावातील राम मंदिरामध्ये आज विश्रांतीसाठी थांबलो आहोत. आज आपल्यासोबत विश्रांतीसाठी या ठिकाणी कोणीच दिसत नाही, कारण हे काही आश्रम नाहीये, हे मंदिर आहे. पण या ठिकाणी परिक्रमावासी थांबतात. पुढचं गाव या ठिकाणाहून साधारण 6 ते 7 किलोमीटर वरती आहे आणि आता 4:30 ते 4:45 वाजलेले आहेत. त्याच्यामुळे पुढच्या गावापर्यंत जाणं तरी आपल्याला शक्य नाही. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलोय. बघूयात अजून संध्याकाळी कोण सोबती येतोय का आजच आपण श्री रामांबरोबर आजची रात्र आपली या ठिकाणी घालवतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये. जय श्रीराम, जय सीताराम. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज पहिल्यांदाच आपल्याला या ठिकाणी सदाव्रत मिळालेला आहे आणि आपण सदाव्रताची खिचडी तयार करून या ठिकाणी आज आपल्या भोजन प्रसादीमध्ये घेणार आहोत. अशा प्रकारची आपली चूल पेटलेली आहे. त्याच्यावरती गंजी म्हणजे पातेला आहे. त्या पातेल्यामध्ये आपण खिचडी शिजत घातलेली आपली आणि आज आपण खिचडीचा प्रसाद घेणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. असाही एक अनुभव.